नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नीटच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस खूप महत्वाचा होता, कारण नीट परीक्षेसंदर्भात आज कोर्टामध्ये सुनावणी होणार होती. फायनल रिझल्ट आलेला नाही, मात्र कोर्टामध्ये आज कोणकोणते महत्वाचे मुद्दे डिस्कस केलेले आहेत व यातून कन्क्लुजन काय निघलेलं आहे व याची नेक्स्ट हिअरिंग मध्ये काय होऊ शकतं हे थोडंसं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कोर्टामध्ये जे आज डिस्कशन झालं ते एकदम बेसिक पासून चालू करण्यात आलं. म्हणजे क्वेश्चन पेपर हा कधी डिसाईड केला जातो, हे जे क्वेश्चन डिसाईड केले जातात या कमिटीमध्ये कोण कोण असतं, जिथं हा क्वेश्चन पेपर डिझाईन केला जातो, ठरवला जातो, तिथून हा साधारणतः एक्झामच्या किती महिने अगोदर ठरवला जातो, ज्या एक्झाम सेंटरवरती एक्झाम घेतली जाणार आहे तिथपर्यंत हा क्वेश्चन पेपर कसा पोहोचवला जातो, कोणकोणत्या मीडियमनी पोहोचवला जातो, हे क्वेश्चन पेपर कुठं प्रिंट केले जातात, प्रिंटिंग प्रेसचं नाव काय, इथंपर्यंत एवढ्या बेसिक लेवलला जाऊन या सगळ्या गोष्टींची चौकशी करण्यात आली. त्यानंतर काही रेड फ्लॅग्स या एक्झाम बद्दल पॉइंट आउट करण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये की असे किती विद्यार्थी आहेत ज्यांना ग्रेस मार्क्स मिळाले व त्याच्यामुळे त्यांचे स्कोर 720 आउट ऑफ 720 गेले. त्यानंतर काही असे विद्यार्थीही आता शोधले जाऊ शकतात ज्यांनी एक्झाम फॉर्म भरतेवेळी एक सेंटर चूज केलं होतं एक्झामसाठी, पण नंतर जेव्हा करेक्शन विंडो दिली होती त्यावेळी त्यांनी अचानक त्यांचे एक्झाम सेंटर्स बदलले. म्हणजे असे की समजा फॉर एक्झाम्पल एखाद्या विद्यार्थ्याने फॉर्म भरतेवेळी महाराष्ट्रातील सेंटर टाकला असेल व अचानक नंतर जेव्हा विंडो ओपन झाली त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रातलं एखादं सेंटर न घेता अदर स्टेटमधलं एक्झाम सेंटर घेतलं. तर असेही विद्यार्थी फाइंड आउट केले जाऊ शकतात व ज्यांचा एकदम हाय स्कोर आलेला आहे असे विद्यार्थी फाइंड आउट केले जातात. त्यानंतर स्टुडंट्स हू गेट एक्सेप्शनली हाय मार्क्स इन द नीट बट हुज परफॉर्मन्स इज नॉट रिफ्लेक्टेड इन द 12th एक्झाम्स. म्हणजे असे विद्यार्थी ज्यांचा नीटचा स्कोर हा खूप चांगला आलेला आहे पण त्यांचा 12वीचा स्कोर हा खूप खराब आलेला आहे, असे विद्यार्थी सुद्धा फाइंड आउट केले जाऊ शकतात. त्यानंतर काय म्हणलेलं आहे, स्टुडंट्स हू गेट एक्सेप्शनली हाय मार्क्स इन वन सब्जेक्ट बट गेट लो इन अनदर सब्जेक्ट. म्हणजे असे विद्यार्थी की फॉर सपोज की 3 सब्जेक्टची एक्झाम झाली होती, फिजिक्स मध्ये खूप चांगला स्कोर आलेला आहे आणि केमिस्ट्रीमध्ये खूपच खराब स्कोर आलेला आहे, तर असे विद्यार्थी सुद्धा फाइंड आउट केले जाऊ शकतात. त्यानंतर कोर्टाने काय म्हणलेलं आहे बघा, ऑर्डरिंग अ रिटेस्ट फॉर द एंटायर स्टुडंट अ टफ टास्क. म्हणजे जे 23-24 लाख मुलांनी फॉर्म भरले होते एवढ्या सगळ्या मुलांची परत एक्झाम कंडक्ट करणं हा खूप डिफिकल्ट, हा टफ टास्क आहे. त्याच्यानंतर अजून इथे काय म्हणलेलं आहे बघा, बिफोर वी डिसाइड टू ऑर्डर अ रिटेस्ट वी मस्ट अंडरस्टँड व्हॉट इज द नेचर ऑफ द लीक. म्हणजे जरी आपण या कन्क्लुजनला आलो की एक्झाम परत कंडक्ट केली पाहिजे, तर तो डिसिजन घेण्याच्या अगोदर आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की पेपर लीक कुठून झाला होता, पेपर लीक कोणी केला होता. हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आपण रिटेस्ट घेऊ शकत नाही. त्याचबरोबर हे माहीत न होता पुन्हा 23 लाख मुलांची एक्झाम परत कंडक्ट करणं हे डिफिकल्ट आहे. त्यानंतर अजून काही मुद्दे जे कोर्टाने एनटीएला म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सीला, ज्या बॉडीकडून ही एक्झाम कंडक्ट केली जाते, त्यांना काही क्वेश्चन्स कोर्टाने विचारलेले आहेत. ते काय काय आहेत बघा, द नेचर ऑफ द लीक, की पेपर लीक कसा झाला होता. त्यानंतर द प्लेसेस वेअर द लीक टूक प्लेस, म्हणजे कोणत्या सिटीज असतील, कोणते सेंटर्स असतील जिथं पेपर लीक झाल्याचे इन्सिडेंट झाले, तर अशा प्लेसेसचा डेटा त्यांनी मागवलेला आहे. द लॅग ऑफ टाइम बिटवीन द अपिअरन्स ऑफ द लीक अँड द कंडक्ट ऑफ द एक्झाम. म्हणजे एक्झाम ऍक्च्युअली तुमची चालू होणार होती 2 वाजता, पण त्याच्या किती वाजता म्हणजे एक्झॅक्टली किती वेळ अगोदर पेपर लीक झाला होता, हा ड्युरेशन काय होता पेपर लीकचा, तो ड्युरेशन त्यांनी मागवलेला आहे. फ्रॉम दिस पर्स्पेक्टिव्ह द एनटीएस वॉट डायरेक्टेड टू क्लॅरिफाय. आता एनटीएला काय काय क्लॅरिफाय करायचं आहे, व्हेन द लीक ऑफ द क्वेश्चन पेपर फर्स्ट टूक प्लेस, म्हणजे पहिल्यांदा पेपर लीकचा इन्सिडेंट कधी झाला. त्यानंतर द मॅनर इन विच द क्वेश्चन पेपर वेअर लीक्ड अँड वेअर डिसमिनेटेड. म्हणजे की हा जो क्वेश्चन पेपर आहे तो कोणत्या मॅनर, म्हणजे सोशल मीडियावरती झालाय, फिजिकली झालाय, हार्ड कॉपी झालाय, कोणत्या मॅनरमध्ये हा क्वेश्चन पेपर लीक झालेला आहे आणि तो स्प्रेड झालेला आहे, हे फाइंड आउट करायचं आहे त्यांना आणि त्याचे आन्सर्स द्यायचे आहे. आणि द ड्युरेशन बिटवीन द अक्युरन्स ऑफ द लीक अँड द ऍक्च्युअल कंडक्ट ऑफ द एक्झाम. म्हणजे एक्झाम 2 वाजता चालू होणार होती, तर त्याच्या किती वाजता अगोदर, किती आवर्स अगोदर हा क्वेश्चन पेपर लीक झाला होता, याचा डेटा एनटीएला प्रोव्हाइड करायचा आहे कोर्टात. त्यानंतर एनटीएनं काय स्टेप्स घेतल्या, जे काही पेपर लीकचे इन्सिडेंट झाले होते त्याच्यावरती एनटीएने काय स्टेप्स घेतल्या, त्यानंतर असे किती लोक आयडेंटिफाय झालेले आहेत जे या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होते, याचा डेटा एनटीएला प्रोव्हाइड करायचा आहे. कोर्टाने अजून एक सजेशन मागितलेलं आहे, ते म्हणजे की अशा काही सस्पेक्टेड पेपर लीकच्या केसेस आहेत त्या फाइंड आउट करायसाठी आपण डेटा अनालिटिक्स किंवा फॉरेन्सिक सायन्स युनिटचा यूज करून अशा केसेस फाइंड आउट करू शकतो का, याच्यासाठी सुद्धा सजेशन मागवलेले आहे. आणि त्याचबरोबर एक इम्पॉर्टंट पॉईंट इथे डिस्कस केला गेला, तो म्हणजे इफ द मॉडेलिटी ऑफ द लीक इज थ्रू इलेक्ट्रॉनिक मीडिया मीन्स सोशल मीडिया, देन देर इज अ पॉसिबिलिटी दॅट द लीक इज वाईल्ड स्प्रेड. म्हणजे काय की समजा हा जो क्वेश्चन पेपर लीक झालाय हा जर सोशल मीडियातून झाला असेल, सोशल मीडिया म्हणजे व्हॉट्सअप असेल, तुमचं टेलिग्राम असेल, इंस्टाग्राम असेल, यातल्या कुठल्याही मीडियामधून जर पेपर लीक झाला असेल तर तो भरपूर लोकांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे अगदी काही मिनिटांमध्ये. हे जर प्रूव्ह झालं की सोशल मीडियावरती हा पेपर लीक झाला होता तर 100% रिनीट होण्याची चान्सेस आहेत. पण हे प्रूव्ह होणं गरजेचं आहे की सोशल मीडियावरती आणि एक्झामच्या बराच वेळ अगोदर हा पेपर लीक झाला होता. या 2 गोष्टी जर प्रूव्ह झाल्या तर रिटेस्ट होऊ शकते. त्यानंतर आता याची फायनल हिअरिंग जी आहे ती गुरुवारी होणार आहे. पण तोपर्यंत सीबीआयला आणि एनटीएला जे काही त्यांचे रिपोर्ट्स आहेत ते बुधवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कोर्टाकडे सबमिट करायचे आहेत. पण एवढ्या सगळ्या गोष्टींचा अनालिसिस बघता गुरुवारी सुद्धा फायनल डिसिजन येईल का नाही याची थोडीशी शंका आहे.
11 तारखेला म्हणजे गुरुवारी आपल्याला पुढच्या गोष्टी समजतील. पण त्यासाठी आरंभ करिअर ॲडवायझरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व अजूनही आरंभच्या व्हॉट्सअप कम्युनिटीला जॉईन केलं नसेल तर जॉईन करावं. सगळे अपडेट्स व्हॉट्सअपवरती मिळवा.